हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। कुटुंबात सर्वांना जागा, पण अजित पवारांना पक्षात परत घेण्याबाबत सर्वांना विचारूनच निर्णय घेणार। माघारी परतणाऱ्यांवर शरद पवारांची प्रतिक्रिया। छगन भुजबळांच्या बारामती आणि बीडमधील भाषणांमध्ये माझ्याविषयी आस्था दिसली, शरद पवारांचा खोचक टोला। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजनेचा चमत्कार, लोकांनी जागा दाखवली की बहीण भाऊ आठवतात, शरद पवारांची टीका। जरांगे हाकेंसोबत काय चर्चा झाली, राज्यकर्त्यांनी आधी सांगावी, मग काय मार्ग काढता येईल हे बघू, आरक्षणावरून शरद पवारांचं आवाहन। देवेंद्र फडणवीस जनतेला रक्तबंबाळ करण्याचा डाव रचत आहेत, फडणवीसांनी टाकलेला डाव मी मोडणार, जरांगेंचा इशारा। अजित पवार गटाला पिंपरी चिंचवडमध्ये धक्का, अजित गव्हाणे, राहुल भोसले, पंकज भालेकरांसह माजी नगरसेवकांचा पवार गटात प्रवेश। ज्यांना तिकीट मिळणार नाही ते पक्ष बदलत असतात, पिंपरी चिंचवडमधील पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यावरून हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। पुढच्या वर्षी मी मुख्यमंत्री म्हणून यायचं की नाही हे विठुरायावर आणि जनता जनार्दनावर अवलंबून, पंढरपुरातील महापूजेनंतर मुख्यमंत्री शिंदेंची टोलेबाजी। बळीराजाला कष्ट करायला चांगले दिवस येऊ दे, आपलं राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, जनतेला चांगले दिवस येऊ दे, मुख्यमंत्री शिंदेंचं विठुरायांचरणी साकडं। महाराष्ट्र अचानक सत्ता आणि पैसा हेच स्वप्न उराशी बाळगणाऱ्यांच्या नादी लागून इतका कसा विस्कटत चालला, राज्यात पसरत चाललेली जातीपातीचं विष समूळ नष्ट कर, राज ठाकरेंचं साकडं। राज ठाकरे 2 ते 4 महिन्यातून एकदा जागे होतात आणि टिप्पणी करतात, राज ठाकरेंच्या ट्विटनंतर शरद पवारांचं वक्तव्य। भाजप कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीसोबतची युती मान्य नाही, राष्ट्रवादीमुळे लोकसभेला फटका। वाघनखं उद्या संध्याकाळी साताऱ्यात पोहोचणार, 19 जुलैला राज्य सरकारकडून भव्य दिव्य सोहळ्याचं आयोजन। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।